कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. चिपळूण नगरपालिकेचा निवडणुकीचा जो निकाल आहे तो हाती आलेला आहे. उमेश सकपाळ हे 1200च्या पेक्षा जास्त मताधिकाऱ्याने निवडून आलेले आहेत. त्यांच्या पत्नी आहेत आपल्यासोबत, थोड्याशा भावूक झालेल्या दिसत आहेत. काय सांगाल, कशा प्रकारे आनंद व्यक्त करताय? नाही, आज खूप आनंद होतोय. हा क्षण आमच्यासाठी सुवर्ण क्षण आहे आणि हा विजय आहे चिपळूणच्या जनतेचा, वरिष्ठ नेत्यांचा, पदाधिकाऱ्यांचा, अहोरात्र काम करणाऱ्या त्या कार्यकर्त्यांचा. आज सगळ्यांनीच चांगला सपोर्ट केला आहे. सर्वप्रथम म्हणजे शिंदे साहेबांचे खूप आभार आणि उदयजी सामंत पालकमंत्री यांनी संधी दिली, त्या संधीचं सोनं उमेशजी नक्की करून दाखवतील हा माझा विश्वास आहे. उमेश सकपाळांबद्दल जाणून घ्यायला आवडेल. निवडणूक जारी झाल्यापासून म्हणजे पूर्वीपासून तर ते घरात नसतात असा तुमचा आरोपच होता, मात्र निवडणूक जारी झाल्यानंतर किती वेळ जागरण करत होते, कशा प्रकारे प्रचारासाठी काम करत होते? नाही, रात्री 1, 1:30, 2 वाजतच होते. मिनिमम 3 तास झोपत होते ते. परत सकाळी पहाटे 4-5 पासून उठून सुरू होतं. निवडणुकीच्या दरम्यान रिंगणात उतरल्यानंतर कशा प्रकारे तुम्ही त्यांच्या पाठीशी होतात? कारण एकूण दिवसाचं जर हे बघितलं तर मोजक्या 2-3 तासासाठी ते फक्त घरी यायचे असं आम्हाला समजलेलं आहे. कशा प्रकारे तुम्ही त्यांच्या पाठीशी होतात आणि तुमचे जे मतदार आहेत त्यांनी कशा प्रकारे सपोर्ट केला आहे? नाही, जिथे त्यांना वेळ मिळत नव्हता पोचायला तिथे मी जात होते सगळ्या महिलांबरोबर आणि दोघेही खूप प्रयत्न करत होते की प्रचाराच्या दरम्यान. आपण बघितलं तर आमदार रमेश कदम यांच्यासारखा तगडा उमेदवार समोर होता, मात्र तरुणांची फील्ड घेऊन उमेश सकपाळ होते. याचा अर्थ असं म्हणता येईल का की तरुणांना संधी मिळण्यासाठी नागरिकांनी संधी दिली? नक्कीच. आज तरुणांना त्यांची नवीन टेक्नॉलॉजी, त्या हिशोबानं तरुणांना संधी दिली आणि छान झालं आहे सगळं, मस्त. जे शिवसेनेचे जे माननीय पालकमंत्री असतील, पदाधिकारी असतील, एकनाथ शिंदे देखील चिपळूणमध्ये येऊन गेले, कशा प्रकारे आभार मानता त्यांचे? नाही, शिंदे सरांचे तर खूप आभार की त्यांनी इथे येऊन आज आमच्या प्रचारादरम्यान भेट दिली. त्यामुळे एक तो चांगला संदेश, कारण लाडकी बहीण योजना यामुळे शिंदे साहेबांच्या ह्याच्याने खूप त्यांच्या माध्यमातून खूप आम्हाला सहकार्य मिळालं. आणि आपले रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत यांचं तर फार मोलाचं सहकार्य आहे की त्यांनी आज एक सामाजिक कार्यकर्त्याला संधी दिली आणि त्या संधीचं सोनं उमेशजी नक्की करून दाखवतील हा माझा विश्वास आहे. आपण बघू शकतो की थोड्याशा भावूक झालेल्या आहे, डोळ्यामध्ये पाणी आहे, मात्र जिंकल्याचा आनंद आज उमेश सकपाळ यांच्या पत्नी यांच्या चेहऱ्यावर मात्र दिसतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट सनी तोडेसह महेंद्र कासेकर, माझे कोकण, चिपळूण.